ही न्यूज पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की पुन्हा एकदा हा जो संघर्ष आहे तो पेटलेला आहे. इथे न्यूज आहे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आता ही लोकसत्ताची आजची न्यूज पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना प्रश्न निर्माण झालेला असेल की नेमका हा विषय काय आहे आणि या सगळ्या घटनेमागे जी पार्श्वभूमी आहे. कुठलीही घटना घडत असताना त्या ठिकाणी पार्श्वभूमी असते आणि या घटनेची सुद्धा पार्श्वभूमी आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि पुढे भारताची भूमिका काय आहे आणि इराण आणि भारताच्या संदर्भात असलेले जे काही तणाव आहे ते कशा पद्धतीने या न्यूजमुळे तयार झालेले आहे हा संपूर्ण घटक आपण आजच्या या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, उमेद आयेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत. मी प्रफुल्ल कुमार. आजच्या या सत्रामध्ये आपण भारताची भूमिका आणि या सगळ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संदर्भामध्ये आलेली एक महत्वाची अपडेट आहे ते समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. नंबर 1 आपण समजून घेऊ की इथे आपल्याला सांगितलेलं आहे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा काय झालेली आहे, बंद झालेली आहे. तुम्ही जर व्यवस्थितपणे 17 एप्रिलची न्यूज वाचलेली असेल तर या 17 एप्रिलच्या न्यूज मध्ये या सर्व राष्ट्रांसाठी म्हणजे जगभरातल्या सर्व राष्ट्रांसाठी ही सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय इराणने त्या ठिकाणी घेतलेला होता आणि अमेरिकेने सुद्धा त्या सगळ्या संदर्भानं सकारात्मक अशा पद्धतीचं ट्विट केलेलं होतं. अमेरिकन सरकारने ट्विट केल्यानंतर एक पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण जगामध्ये गेली 40-45 दिवसापासून संपूर्ण जग ज्या होर्मुझची सामुद्रधुनी इराण, इस्रायल, अमेरिका या सगळ्या संदर्भानं अगदी गाव खेड्यापर्यंत हा विषय पोहोचलेला होता. याचं कारण असं की महागाईच्या झळा सुद्धा अमेरिकेपासून तर आपल्या खेडोपाडी सुद्धा पोहोचलेल्या होत्या. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. याचा एक निगेटिव्ह अशा पद्धतीचा संपूर्ण इम्पॅक्ट हा जगावर झालेला होता. ज्यावेळेस ही होर्मुझची सामुद्रधुनी सर्व जगभरातल्या मंडळींसाठी खुली झाली असं सांगितलं गेलं त्यावेळेस एक सकारात्मक वातावरण भारतात आणि इतर सर्व प्रदेशांमध्ये आणि जगभरामध्ये कुठेतरी जल्लोषाचं वातावरण होतं. फायनली एक विषय जो आहे तो मिटलेला आहे असं या ठिकाणी या निमित्तानं वाटत होतं. मात्र 18 तारखेला झाला असा विषय की 18 तारखेला म्हणजेच शनिवारी 18 एप्रिलला या अमेरिकेनं थोडीशी हुशारी केली आणि पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पची हुशारी ही निकामी ठरली. झाला विषय असा की अमेरिकेच्या नाकाबंदीने म्हणजे अमेरिकेनं काय केलं की नाकाबंदी केली आणि ह्या नाकाबंदी कराराचं जे उल्लंघन आहे त्या झाल्याचा आरोप इराणचा होता आणि इराणनं हा आरोप केल्यामुळे पुढच्या काळामध्ये इथे तणाव निर्माण झालेला होता. इथे बघा, इराणशी संबंधित जहाजांची नाकाबंदी हटवणार नाही असं अमेरिकेनं शुक्रवारी जाहीर केल्यानंतर इराणनं शनिवारी पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर निर्बंध लादलेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे विषय झाला असा की इथे वाहतुकीमध्ये पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला. आता इथे भारताचा संदर्भ कशा पद्धतीने येतो ती बाब आपण या ठिकाणी संबंध घेऊ. इथे भारताचा संबंध कसा आला की ही न्यूज तुम्ही वाचत असताना तुम्ही इथे लक्ष दिलं असेल की इथे 2 जहाज तुम्हाला दिसतात. सोबत या 2 जहाजांसोबत 14 जहाज होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. 14 जहाज वेगवेगळ्या राष्ट्रांचे या ठिकाणी प्रवास करत होते. त्यामध्ये एक म्हणजे एक मोठं जहाज भारतीय आणि एक हे आपलं क्रूड ऑइल घेऊन असलेलं दुसरं एक कंटेनर त्या ठिकाणी सोबत होतं. आता या भारतीय जहाजावर हल्ला केला. हा जो हल्ला आहे हा हल्ला कोणी केला पहा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या 2 भारतीय जहाजांवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने गोळीबार केला. आता हा जो गोळीबार आहे हा कम्प्लिटली तसा तर चुकीचा आहे. याचं कारण असं की हा मार्ग सर्वांसाठी खुला केला असताना पुन्हा एकदा ह्या विषयाच्या निमित्तानं इराणनं अशा पद्धतीचा गोळीबार करणं हा निश्चितपणे अपेक्षित नव्हतं. मात्र यात कोणीही जखमी झालेलं नाही, कुठलंही जहाजाचं नुकसान झालेलं नाही आणि जसा अटॅक धड 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 अटॅक झाला, अटॅक झाल्याबरोबर हे सगळे परतीच्या मार्गाने निघून गेले आणि आपल्या ज्या पॉइंटवरून ते निघाले होते त्या पॉइंटवर ते पोहोचले. मात्र या घटनेनंतर भारतामध्ये किंवा भारतानं अर्थातच भारत सरकारनं आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आणि भारत सरकारनं सांगितलं इराणचे भारतातील जे राजदूत आहे म्हणजे अँबॅसिडर आहे मोहम्मद फताली यांना बोलवून भारताने या घटनेचा निषेध केला. म्हणजे भारत सरकार या घटनेचा अमेरिकन सरकारकडून जी काही नाकेबंदीच्या संदर्भात विषय घडला त्यावरून त्या पार्श्वभूमीचा आधार घेत ही जी काही घटना घडली जी इराणच्या गव्हर्नमेंट कडून घडली म्हणजे इराणच्या सैनिकाकडून घडलेली होती त्या घटनेचा आम्ही संपूर्णतः निषेध करतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी भारताने घेतली आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या सगळ्या बाबतीमध्ये चिंता सुद्धा व्यक्त केलेली होती. ही बाब लक्षात घ्या. आता या सगळ्या संदर्भानं भारत आणि इराणमध्ये थोडासा तणाव निर्माण झालेला आहे.
ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग याचा काही परिणाम होतो का? तर निश्चितपणे परिणाम होतो. या अगोदर आपण जर पाहिलं तर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या बाबतीमध्ये जो काही युद्धजन्य परिस्थिती होती, त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर भारताने कुठेही भूमिका कुठल्याही राष्ट्राच्या बाजूने घेतलेली नव्हती. भारताची भूमिका ही तटस्थतेची होती. मात्र आपण जर पाहिलं तर साधारण 40-45 दिवसाच्या या सगळ्या सत्रामध्ये 40-45 दिवसाचा हा जो काही संघर्षमय घडामोडी सुरू होत्या, त्या सगळ्या संघर्षमय घडामोडीमध्ये कुठेतरी भारताची भूमिका ही तटस्थतेची होती आणि भारत तटस्थ असल्यामुळे या सामुद्रधुनीतून भारताला तेव्हा सुद्धा ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती सुरू होती त्यावेळेस सुद्धा भारतासाठी हा मार्ग खुला होता. म्हणून भारतावर खूप जास्त इम्पॅक्ट ह्या सगळ्या घटनेचा घडलेला नव्हता. मात्र ह्या गोळीबाराच्या विषयाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा भारत या इराणच्या संदर्भामध्ये निगेटिव्ह झालेला आहे. म्हणजे नकारात्मक अशा पद्धतीची भूमिका ही स्पष्ट करून दिलेली आहे. ही बाब या ठिकाणी आजच्या ह्या न्यूजच्या संदर्भानं लक्षात घ्या. म्हणजेच काय तर आता ही पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी सर्व राष्ट्रांसाठी बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्व राष्ट्रांना चिंताच त्या ठिकाणी करायला भाग पाडलेला आहे या न्यूजनं. ही बाब लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं या न्यूजचा संपूर्ण भारतावर परिणाम होणार आहे तशाच पद्धतीचा इतरही राष्ट्रांवर परिणाम होणार आहे आणि पुन्हा एकदा ही हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सर्व राष्ट्रांकडून प्रयत्न सुद्धा सुरू आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता या सगळ्या संदर्भानं भारताची भूमिका आपण जर पाहिली तर जगभरामध्ये भारताची ओळख हा भगवान गौतम बुद्धांचा प्रदेश, भगवान गौतम बुद्धांची भूमी अशा पद्धतीची ओळख ही संपूर्ण भारताची जगभरामध्ये आहे. म्हणून भारताच्या पहिल्या पंतप्रधानापासून तर आत्ताच्या पंतप्रधानापर्यंत कधीही कुठल्याही पंतप्रधानांनी वॉर पॉलिसीच्या बाबतीमध्ये मत सांगत असताना आम्ही युद्धाची भूमिका घेऊच शकत नाही, युद्धाची बाजू आम्ही घेऊच शकत नाही, आम्ही नो वॉर पॉलिसी वाले भारतीय आहोत अशा पद्धतीची भूमिका घेतली. तुम्हाला काय वाटते की भारत सरकारने या सगळ्या संदर्भानं चोख प्रत्युत्तर द्यायला पाहिजे का इराणला, की काहीतरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे? निश्चितपणे आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सुचवा. आजच्या या विशेष सत्रामध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला ह्या सगळ्या न्यूजच्या संदर्भानं ह्या अनालिसिसच्या संदर्भानं काय वाटलं हे कमेंट करून नक्की सुचवा. चला, थँक्यू.